नमस्कार मंडळी, मी स्वाती. आजचा व्हिडिओ आहे खूपच खास, कारण आज आहे तुळशीविवाह. तर तुमच्याकडं झालं का तुळशीविवाह ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुळशीविवाह म्हटलं तर म्हणजे भक्ती, परंपरा आणि आनंद यांचा संगमच होणं. आणि हो, आज मी एक सुंदर ऑनलाईन पार्सल पण मागवला होता, की ज्वेलरी सेट आहे, तो पण मी अनबॉक्स करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुळशीविवाह आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचा सण आहे. तुळशी मातेच्या आणि श्री विष्णूच्या विवाह म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचं सुंदर प्रतीक. सकाळपासूनच घरात तयारी सुरू असते, कारण खूप छान प्रसन्न वाटतं जेव्हा फुलं, दिवं, रांगोळी आणि पूजा हे सगळं असलं की मग खूप छान वातावरण वाटतं. हीच तर आपल्या भारताची संस्कृती आहे. आणि त्यासोबत माझं आलं ऑनलाईन ज्वेलरी पार्सल. मी घेतलं एक पारंपरिक पण ट्रेंडी असं दागिना, जो की आता येणाऱ्या फेस्टिवलसाठी मला युजफुल राहील, जे की आहे चंद्रकोर. आता मराठी साथ म्हटलं तर चंद्रकोर पाहिजेच आपल्याकडे. आणि हा ना जो नेकलेस आहे ना, तो खूप सुंदर आहे आणि खूप क्लासिक लुक देतो, म्हणून मी हा मागवला होता. आणि कारण मी ऑफलाईन चेक केलं, तो ऑफलाईन खूप प्राईस जास्त होती त्याची, ऑनलाईन खूप कमी याच्यात मिळाला. तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची तुम्हाला लिंक देईन. आणि त्यानंतर मी रेडी झाले. साडी तर मी घातली नव्हती, पण ड्रेस घातला होता. ज्वेलरी आणि तो नेकलेस जो घेतला आहे, त्यामुळे एकदम क्लासिक लुक असं वाटत होतं, एकदम क्लासिक लुक दिसत होता माझा. आणि तुळशीवासाठी या छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही असं सिम्पल एलिगंट लुक करू शकता. आता त्यानंतर आम्ही तुळशी विवाह जो होतो तो केला. त्याचा मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल, लॉंग व्हिडिओमध्ये, की आम्ही कसं हे केला. पण एवढं मात्र नक्की, तुळशीविवाह म्हणजे प्रेम, नातं आणि श्रद्धेचं प्रतीक. या सणानिमित्त घरात एक वेगळीच ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा राहते, एकदम सकारात्मक वातावरण राहतं. तुम्ही पण या सणाचा आनंद मनापासून घ्या. तर हा होता माझा आजचा तुळशीविवाह स्पेशल आणि ज्वेलरी अनबॉक्सिंग व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता दागिना तुम्हाला जास्त आवडला. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्टे ट्रॅडिशनल, स्टे ब्युटिफुल. जय तुळशी माता. बाय.